मित्रांनो, आजच्या इंग्लिश स्पीकिंगच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टिस तुम्ही घरी कशी करायची. हाऊ कॅन यू प्रॅक्टिस ॲट युअर होम डेली. तर काही एक्झाम्पलच्या माध्यमातून बघूया आपण इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टिस करायची तरी कशी. पहिलं सेंटेन्सेस आहे आय मेक केक. आय म्हणजे मी, मेक बनवतो, वर्कचा पहिला फॉर्म. केक मी केक बनवतो. आता मी काहीही बनवतो, काहीही क्रिया करतो तर आय सोबत वर्कचा पहिला फॉर्म वापरायचा. काय वापरायचा? आय सोबत वर्कचा पहिला फॉर्म वापरायचा. आय मेक केक मी केक बनवतो. आय मेक करी मी भाजी बनवतो. आय मेक चपाती मी चपाती बनवतो. मी कोणतीही गोष्ट बनवतो आय मेक. त्यानंतर जी काही गोष्ट बनवत असाल. नेक्स्ट आहे आय एम मेकिंग केक. मी आता राईट नाव आय एम मेकिंग केक. मी सध्या केक बनवत आहे. केक बनवण्याची प्रोसेस चालू आहे तर मी काय म्हणणार? आय एम मेकिंग. नेक्स्ट आय मेड केक. आय मेड केक इथे वर्कचा सेकंड फॉर्म वापरला आहे. मी केक बनवला. मी केक बनवला. आय सोबत सेकंड फॉर्म ऑफ द वर्क वापरला आहे. नेक्स्ट आय वॉज मेकिंग केक. मी केक बनवत होतो. वॉज वापरलेला आहे. आय वॉज वर्बला आयएनजी. मी केक बनवत होतो. आय वॉज मेकिंग व्हेजिटेबल. मी भाजी बनवत होतो. आय वॉज कुकिंग. मी जेवण बनवत होतो. आय हॅव मेड केक म्हणजे केक बनवण्याची प्रोसेस झालेली आहे. आय हॅव मेड केक मी केक बनवलेला आहे. नेक्स्ट आय हॅड मेड केक. आय हॅड मेड वर्कचा थर्ड फॉर्म. मी केक बनवला होता. आय हॅड मेड केक पास्टमध्ये मी कधीतरी केक बनवला होता. नेक्स्ट आय विल मेक केक. मी केक बनवणार. विल यूज झाला. आय विल मेक केक. मी केक बनवणार. कधी बनवणार? उद्या बनवणार, परवा बनवणार. आय एम गोइंग टू मेक केक. मी केक बनवणार आहे. एखादी गोष्ट मी करणार आहे. जसं आय एम गोइंग टू टीच यू. मी तुम्हाला शिकवणार आहे. आय एम गोइंग टू मेक केक. मी केक बनवणार आहे. एखादी गोष्ट मी करणार आहे तेव्हा आय एम गोइंग टूचा वापर. नेक्स्ट आय मस्ट मेक केक. मी केक बनवायलाच पाहिजे. जसं एखादी गोष्ट करायलाच पाहिजे, कंपल्सरी ॲक्शन करायलाच पाहिजे. यू मस्ट विअर हेल्मेट व्हाईल ड्रायव्हिंग. तुम्ही गाडी चालवत असताना, बाईक राईड करत असताना हेल्मेट घालायलाच पाहिजे. इट्स अ कंपल्शन फॉर यू. तशाच प्रकारे मस्ट तुम्ही केक बनवायलाच पाहिजे. तुमच्याकडे बर्थडे आहे, तुम्ही केक बनवायलाच पाहिजे. यू मस्ट मेक केक. नेक्स्ट एक्झाम्पल आय शूड हॅव मेड केक. आय शूड हॅव मेड केक. शूड हॅव मेड. शूड हॅव प्लस V3 मी केक बनवायला हवा होता. शूड हॅव प्लस V3 मी केक बनवायला हवा होता. आणि आय शूड मेक केक म्हटलं असतं तर मी केक बनवायला हवा. तर अशामध्ये आपण काही मॉडेल वर्कचा वापर केला, टेन्सेसचा वापर केला आणि इंग्रजी कसं बोलायचं ते आपण शिकलो. तुम्हालासुद्धा अशाच प्रकारे करिझमॅटिकली, कॉन्फिडेंटली, फ्लॉलेसली, मार्वलस वेने इंग्रजी बोलायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ बघा आणि तुम्हीसुद्धा इंग्रजी काही दिवसात बोलू शकता. जस्ट यू नीड टू फोकस ऑन प्रॅक्टिस. यू विल सी रिमार्केबल चेंजेस इन युअर फ्लुएन्सी विदिन फ्यू डेज. जर तुम्हाला कंटेंट आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांकडे शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.